नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी रोहिणी पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस शुभ जावो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच सदिच्छा. इकडे मी गोराण्याला आलेली होती कारण आमची आखाजी म्हणजे अक्षय तृतीया, आमच्या खानदेशमध्ये तिला आखाजी असं म्हणतात. तर अक्षय तृतीयेसाठी आणि सुट्ट्या होत्या ना, तर सुट्ट्यासाठी आम्ही इकडे आलेलो होतो. म्हणजे जरा उशिराच आलेलो आम्ही. आणि हा माझा कोण जेव्हा कसं खातोय क्रंच. तर इकडे आम्ही आलेलो होतो आणि गोराण्याला आले असता तर रुधी जी आहे माझ्या भावाची मुलगी, माझी भाची, हिचं अन्नप्राशन संस्कार आम्हाला करायचा होता. म्हणजेच आता तो बराच आपल्या हिंदू धर्मात तर 16 संस्कार केले जातात, हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्याच्यातलाच हा एक म्हणजेच अन्नप्राशन संस्कार. तर अन्नप्राशन संस्काराचं देखील आपल्या हिंदू संस्कृतीत आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्यात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. बाळ हे 9 महिन्यापर्यंत आईच्या गर्भजलात पोटात राहतं आणि ते जे पोटातलं जे घाण पाणी वगैरे असतं त्याचे त्याला दोष लागलेले असतात आपल्या हिंदू शास्त्राप्रमाणे असं म्हणणं असतं. आणि ते दोष काढून टाकण्यासाठी म्हणून हा अन्नप्राशन संस्कार केला जातो. त्याच्या नाकात, तोंडात, पोटात वगैरे सगळं ते पाणी गेलेलं असतं. गर्भजल जे असतं ते दूषित पाणी त्याला मलमूत्रयुक्त असल्यामुळे ते दूषित पाण्याचा जो पाप त्या बाळाला लागलेलं असतं, तर ते निघण्यासाठी अन्नप्राशन संस्कार हा आपल्या हिंदू धर्मामध्ये केला जातो. म्हणजे पूर्वीपासून ही रीत चालत आलेली आहे, परंतु आता जरा जास्तच त्याचा ट्रेंड आहे. आणि मी देखील माझ्या पृथ्वीचा केलेला होता अन्नप्राशन संस्कार. मी कदाचित तुम्हाला त्याची क्लिप पण देईल कसा केलेला होता तर. पण आज आम्ही रुद्धीचा देखील करतो आहे. अगदी छोटासा आणि घरगुती पद्धतीने अन्नप्राशन करतो आहे. म्हणजेच पूजा वगैरे देखील करायची होती, परंतु जे जे महाराज आहेत त्यांना सुतक झालेलं आहे आणि त्यामुळे ते येऊ शकत नाही आणि या कारणास्तव पूजा वगैरे केलेली नाही आहे. परंतु आम्ही अन्नप्राशन करून घेतो आहे पहिल्यांदा. म्हणजे बेबीला जेव्हा 6 मंथ कंप्लीट झाल्यानंतर 7वा महिना जेव्हा लागतो, त्याच्या वयाच्या 7व्या महिन्याला 7व्या महिन्यामध्ये केव्हा म्हणजे 30 दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी आपण हा अन्नप्राशन संस्कार करू शकतो. म्हणजे पहिल्यांदा अन्न खाऊ घालणे हा विधी हा असतो. आणि तो आज आपण कसा करणार आहे ते देखील तुम्हाला सर्व पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. अगदी छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे. आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर पाहूया आजचा व्हिडिओ. काय ग इथे ताऊ आणि गाऊ आणि माझा कोंज हे सर्वजण करताय इथे डेकोरेशन. उत्सव मूर्ती कसे पाहत आहे. अच्छा, अन्नप्राशन आहे आज. तुम्ही अन्न खाणार आहात आज. अरे वा, छान छान. असं तोंडात काही घालू नये. वृद्धी आ आ आ आ ओ अश्श. पृथ्वी झोपते आता. काय काय करायची पृथ्वी तुला? नाही करायची. बरं उतर मग खाली. घरच्या घरीच अगदी अल्पशा खर्चाने किंवा मग जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यातूनच डेकोरेशन कसं काय करता येईल असं ते म्हणजे थोडंसं कल्पना सुचवून ते डेकोरेशन करतात. ते पण लावून देते त्या तिकडे लावणार आहे का तू वरती? आहे तिथे ऍडजस्ट केली तिने बरोबर. इथे बनवत आहे गाऊ बिस्किटाची ट्रेन. हे आहे पाक, साखरेचा पाक तिने बनवला आहे तिला चिपकवण्यासाठी. आणि वेगवेगळ्या आकाराचे बिस्किटं, जास्त करून तर पार्लेजीच यूज केला आहे. आणि असे बिस्किटं एकमेकांना चिपकवून बघा त्याने असं ट्रेन बनवलेली आहे बाळाचा खाऊ ठेवण्यासाठी. पहा, ही पहा किती सुंदर वाटते. म्हणजे जास्त ते बिस्किट जास्त चिपकत नाही आहे. हे पहा, 2 खाते तिने बनवले, 2 डब्बे बनले. आता त्याला चाक वगैरे ती लावते. हे पहा, इथे डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ते जवळपास पूर्ण झालेलं आहे. आणि हे असं साधं अगदीच घरगुती पद्धतीने आम्ही हे डेकोरेशन केलेलं आहे. म्हणजे सगळ्या होममेड वस्तू आहेत. जवळपास म्हणजे बाहेरून जास्त काही खर्च केलेला नाही आहे. तर तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन ते नक्कीच सांगा.
ही पहा ट्रेन गावने बनवलेली दिसते तुम्हाला. आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे आम्ही तिथे मांडलेले आहेत, फळं जे उपलब्ध झाले तेवढे. इथे मी हे बोर्ड जे आहे ते मी घरीच बनवलं एका कार्डशीट पेपरवर. आणि हे षड्रस म्हणजे 6 चवी यांना हे बघा, हे संस्कृतमध्ये या 6 चवी ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. आणि हे बाळाला झोपवण्यासाठी हे मात्र मी ऑनलाईन मागवलं आहे. आणि हे बाळाचे कपडे, हे पूर्ण सेट कपड्यांचं ते ही सर्व साहित्य बाळाला खाऊ घालण्यासाठी हे भोग आहेत सर्व. आणि ही ट्रेन त्याच्यात खाऊ भरला आहे, गोळ्या बिस्किट. तर खूप सुंदर असं हे डेकोरेशन छोटंसं मी बनवलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आणि ही आहे खीर, रव्याची खीर बनवली आहे. बाळाला पहिल्यांदा खाऊ घालण्यासाठी खीर बनवावी लागते. इथे मी आणि माझी बहीण, लहान बहीण ताऊ, म्हणजे दोघंजण आधी बाळाला स्नान घालतो आहे. म्हणजे पंचामृताचं पाणी जे असतं तर त्या पाण्यामध्ये बाळाला स्नान घालायचं असतं आधी, माझी मम्मी आणि मी. त्यानंतर बाळाची लहान आतू म्हणजे आमची गाऊ, ती पण घालते स्नान बाळाला. म्हणजे जेवढे फॅमिली मेंबर आहेत तेवढे सगळे आम्ही एक एक करून बाळाला स्नान घालतो आहे. तर पाण्यामध्ये आपण मोगऱ्याची फुलं, गुलाबाची फुलं आणि सुगंधित द्रव्य आपण टाकायचं आहे. आणि त्यानंतर दूध, दही, तूप जे काही असेल ते टाकून मग बाळाला आंघोळ घालायची आहे. अशा पंचामृताने आंघोळ घातल्यानंतर हे आहेत जिभू बाबा, म्हणजे माझे लहान काका, रुद्धीचे लहान बाबा. इथे आहेत माझे आईवडील म्हणजेच रुद्धीचे आजी बाबा. तर माझी मम्मी आणि माझे पप्पा आहेत बाळाला आंघोळ घालताना. आता आली मात्र रुद्धीची मम्मा बाळाला आंघोळ घालते. एका आईसाठी हा अतिशय वेगळाच असा क्षण असतो, खूप आनंदाचा हा क्षण असतो. आणि आमची प्राची तिला आंघोळ घालते. हे पहा, हे कपडे वगैरे घालून आमची शोनूला तयार झाली. ओवी माझी, मी तिला ओवी म्हणते, तिचं नाव रुद्धी आहे. हे पहा, असं सुंदर असं डेकोरेशन दिसतंय. ही बसली आता आतू, बाळाची लहान आतू. आत्याच्या हाताने पहिला घास खाऊ घातला जातो असं आमचे महाराज जे आहेत गुरुजी त्यांनी सांगितलं आहे. तर मग आधी लहान आतूला मी मान दिला, त्याच्यानंतर आता मी खाऊ घालते. खिरीचा 1 चम्मच असेल, जर बाळ खात नसेल तर थोडं देखील चाटवलं तरी चालतं. तर अशा पद्धतीने माझी ओवी मात्र खात आहे, तिला खीर आवडत आहे. ही आहे गऊ, म्हणजेच लहान आतू, 3 नंबरची आतू. म्हणजे आम्ही 3 बहिणी आधी खाऊ घालून घेतो आहे, कारण आत्याचा मान आधी असतो. आणि पतीने तर दही खाऊ घातलं तिला. म्हणजे 6 ज्या चवी असतात त्या पूर्ण बाळाला चाटवायच्या असतात आजच्या दिनी. आणि हे आले आता लहान आते मामा, म्हणजे आत्या पण आणि मामा पण, माझ्या बहिणीचे मिस्टर आमचे रावसाहेब, त्यांच्या पण हातून तिला अन्नप्राशन करवलं जात आहे. माझी आई, आम्ही मम्मीच म्हणतो, माझी मम्मी रुद्धीला खाऊ घालते. बघा बाळ कसं बसलं आहे आजीच्या मांडीवर. या माझ्या मोठ्या काकू आहेत, म्हणजे बाळाची मोठी आजी. आणि या आहेत बाळाच्या लहान आजी, काकी आजी त्यांना आम्ही सगळेजण म्हणत असतो. सगळ्यात लाडक्या आजी आहेत त्या. प्रत्येक लहान बाळ जेवढे आमच्या घरात आहेत त्या सगळ्यांची लाडकी आजी आजोबा म्हणजेच जिभू बाबा आणि आशा आजी. त्याच्यानंतर माझी पृथ्वी बघा काय खाऊ घालते, राजगिऱ्याचा लाडू. अरे वा, खाल्ला तिच्या हातून पण बाळाने. तर अशा पद्धतीने जे काही सगळं साहित्य उपलब्ध आहे ते थोडं थोडं बाळाला चाटवायचं आहे. नाही खाल्लं तरी चालतं, पण चाटवणं महत्त्वाचं आहे. ही आली आता प्राची, म्हणजे बाळाची आई. जर मामा किंवा आत्या नसतील तर मात्र आईने सुरुवातीला खाऊ घालायचं असतं बाळाला. पण इथे आत्या होतो आम्ही, म्हणून मग हे माझे वडील खाऊ घालतायत नातीला. आधी 2 नातवंड आहेत आजी बाबांना, परंतु आता ही मुलाची मुलगी म्हटलं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. आणि हा माझा भाऊ आहे, काकांचा मुलगा, म्हणजे रुद्धीचे अंकल आहेत ते आर्मी मॅन. ही मनू बघा चिंच खाऊ घालते तरी खाते. तर 6 चवी आपल्याला खाऊच घालायच्या आहे. कृष्णा मात्र खाऊ घालतोय काजू कतली.
तर काजू कतली पण 6 ज्या चवी आहे तर त्या 6च्या 6 चवींचा आज आपण त्यांना टेस्ट करवणार असतो बाळाला. आणि असं केल्यानंतर बाळाला जे काय ते सगळे स्वाद यांची ओळख होत असते आजपासून. आणि मग राहिलेली एक चव म्हणजे तिखट, ही मिरची खाऊ घालून माझा कुंज करतोय. फक्त धरली त्याने काही चाटवली वगैरे नाही, परंतु एक म्हणतात ना आयराणी भाषेत की मायना असतो तो मोडला त्याने. तर खीर देखील खाऊ घातली, ते मस्त छानपैकी तिने खाऊन घेतली. आणि आम्ही सर्वजण असं आता कार्यक्रम संपला आहे, चहाच वगैरे पिला आम्ही आता. तर आता कार्यक्रम संपल्यानंतर माझी बहीण लगेच जात आहे, म्हणजे ते दादा ते आलेच होते तिला घ्यायला. तर ती आता संध्याकाळी म्हणजे रात्री जवळपास 8 वाजून गेले त्यांना जायला. गाडी त्यांची आणलेलीच होती आणि आता पुढे ते माझ्या काकांच्या घरी थोडं भेट देऊन निरोप घेऊन आता निघालेत. काही नाही, जवळच धुळ्याला राहतात त्यामुळे ते केव्हाही निघाले तर काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने झालेला आहे कार्यक्रम अन्नप्राशनचा. तुम्ही पण करता का कार्यक्रम? आणि जर करत नसाल तर नक्कीच तुम्ही असा कार्यक्रम करा, कारण की आपले जे 16 संस्कार असतात त्याच्यातला हा देखील एक संस्कार असतो आणि खूप अत्यंत महत्त्वाचा असतो. तर ज्याच्या त्याच्या पद्धतीने म्हणजे जसं आपली आवक असेल किंवा आपली ऐपत असेल त्या पद्धतीने आपण अगदी छोटे खाणी करा, मोठा करा, काही प्रॉब्लेम नाही, परंतु हा संस्कार झालाच पाहिजे. हो, आणि करता आला तर नक्कीच करायचं आहे. तर याच्यानंतर असं सांगायचं आहे मला महत्त्वाचं की जे तुमचे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक परिवार असतील त्यांच्याकडे हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या संस्काराबद्दल माहिती होईल. म्हणजे आता तर बऱ्यापैकी माहिती सर्वांना, पण तो कसा करावा आणि कोणी करावा, कधी करावा वगैरे हे सगळ्यांना माहीत होण्यासाठी तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.